स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती। आज आता आम्ही गावी जाणार आहोत आणि गोल्डन तर कधीपासून तयार आहे, म्हणजे मी त्याला सांगितलं पण नाही किंवा असं काही बॅग वगैरे पण अजून भरली नव्हती, तरी पण ना त्याला ते बरोबर कळलं की आज जायचं आहे ते। कारण की पाण्याची बॉटल्स वगैरे भरवते ना, त्यावेळी त्याला माहिती आहे की ह्या बॉटल्स पाण्याच्या भरलेल्या असतात, म्हणजे त्यावेळी गावी जायचं असेल त्यावेळीच भरते मी। त्याच्यामुळे ते बरोबर त्याने लक्षात ठेवलं आणि आता तुमचं वाट बघतो की कधी एकदा हिचं आवडतं आणि कधी एकदा आपण जातोय गावी। आणि साहेबांनी आमच्या खूप मोठा पराक्रम केलं नव्हतं, त्यामुळे मग त्याला डॉक्टरकडे पण न्यावं लागलं होतं। तर पहिल्यांदा मी तुम्हाला औषधं दाखवते आणि आत्ता ना जरा बरं दिसतंय त्याचं औषध लावल्यामुळे। तर इथे ना सगळा पसारा आहे कारण की माझं बरंचसं आवरायचं आहे। हे बघा, ही पूर्ण जी काय पिशवीमध्ये जी काय तुम्हाला औषधं दिसतात सगळी औषधं आहेत, फक्त हा समोरचा साबण आहे। तर हे सगळं काहीतरी 700 रुपयाचं झालं। तर यामध्ये साबण आहे त्याचा आंघोळीचा, त्यानंतर ज्या आपण डिवर्मिंगचे जे टॅबलेट असतात ना त्या आहेत, आणि बाकीचं जे काही आहे ना ही म्हणजे 3 प्रकारच्या गोळ्या आहेत आणि एक असं लोशन आहे, म्हणजे असं मलमसा टाईपमध्ये। तर असं ह्याचं औषध आहे। तर ह्या एवढ्या गोळ्या त्याला आता घ्यायच्या आहेत, कारण आम्ही पराक्रमच भारी करतो ना, त्याच्यामुळे काय करणार। तर ते लोशनचं पण तुम्हाला दाखवते, तिथे आहे। जर बाजूला रे बाळा सामान सगळीकडे नुसतं पायाखाली आहे, अजून काय तयारी पण नाही झाली। हे बघा, हे लोशन आहे। तर पराक्रम काय ते दाखवते मी तुम्हाला आता। तुमचे पाय दाखव फक्त। हे बघा, हे काय ते चाटू नको, थांब, माहिती आहे मी बघायला आले, दाखवते ती। हे बघा कसं केलं नाही ते, बघा ही जखम आहे जी साहेबांनी आमच्या इकडे केलेली आहे। हे साहेब आमचे ज्यांनी ही जखम केलेली आहे ती, त्याला बरोबर कळलंय की हा आता मी काहीतरी केलं, हे लावून घेतलंय, त्याच्यामुळे ही अशी मला आता बोलणार आहे वगैरे वगैरे। तर त्याला ते बरोबर कळलंय। तर गोल्डनला आम्ही बऱ्याचदा सांगत असतो की बाबा सांभाळून चालत जा तिकडे, आता घराचं काम सुरू आहे, त्यामुळे कसं इकडे तिकडे सगळं सामान असणार आहे, दगड खडी हे ते सगळं सामान असणार, त्याच्यामुळे बाबा तू सांभाळून जा। स्वीटी ओरडते कारण की ती आता झोपेतून उठली, ती आता मला म्हणते की खायला दे। ह्यांचं असे नखरे असतात, दोघं जण 2 तऱ्हेची आहेत। ये इकडे आता स्वीटी, हे बघ, ओरडू नकोस। तर त्याला ते पायाला लागलं आणि खरं तर ते एकदम छोटंसं होतं लागलेलं, ज्यावेळी ना त्यावेळी खूप कमी होतं। ह्याने ते चाटून त्याला एवढं मोठं करून ठेवलं नाही। आता तरी जी जखम तुम्ही बघितली, म्हणजे मी दाखवली ना, तर ती आता सुकली आहे, नाहीतर इतकं म्हणजे ओली आणि इतकं लाल अशी दिसत होती ना की म्हणजे आता म्हटलं काय तर होतंय काय माहिती याचं। तर आणि त्याचा पाय पण दुखत होता, त्याला चालायला पण नीट जमत नव्हतं, म्हणजे असं ना पाय असा तो ओढत चलत होता तो, म्हणजे ते पंजे असे त्याला ना जमिनीला टच व्हायला पण त्याला अशी भीती वाटत होती, आणि त्यामुळे ना तो असा उड्या वगैरे मारायला पण बघत नव्हता, तसं त्याचं झालं होतं। म्हणून मग आम्ही गावी थांबलेच नाही, मी म्हटलं जाऊ दे, म्हटलं आधी त्याचं बघूया, म्हणून आम्ही इकडे आलो। आणि औषधं वगैरे आता ही सगळी आहेत, तर आता ही आता गावी न्यायची आहेत, कारण की गावी जातोय म्हटल्यावरती औषधं तर त्याची पाहिजेत। तर आता लोशन मग अशी लावलं होतं, आता त्याने पुसलं नाही, पण सर मग अशी लावलेलं त्याला। किती ओरडते स्वीटी तू यार, बोल बोल बोल, तुला खूप बोलायचं असतं माहिती आहे मला। सगळं इकडे तिकडे सामान पसरलेलं आहे, ते बघू नका, कारण की आता वेळ पण नाही आहे, सगळं आवरायचं पण आहे। आता तिला खायचं नाही आहे, ती तिथे जाऊन राहिली आहे कुस्की। तर ना आता आमचं असं चाललं आहे ना, 4 दिवस कळसुली 4 दिवस कणकवली असं चालू आहे, त्याच्यामुळे इकडे थोडे तिकडे थोडे असं नुसतं म्हणजे येऊन जाऊनच चालू आहे। त्याच्यामुळे इथे आल्यावरती एक तर सगळेजण आम्ही आराम करतो, ही पण अगदी झोपलेली असतात अशी, कारण की तिकडे एवढी कंटाळलेली किंवा दमलेली असतात ना। आणि गोल्डनचं पण ना कसं आहे, 4 दिवस झाले ना की नंतर तो कंटाळतो, मग तो म्हणतो की चला आता म्हणजे जाऊया, म्हणजे इकडे कणकवलीमध्ये यावं असं तिचं असतं।
तर गेल्या वेळी पण त्याच्यातच झालं होतं आणि पायाला पण लावून घेतलं नव्हतं. त्याच्यामुळे मग तो नुसता आपला म्हणत होता की चला आता मी कंटाळलो होता आपण इकडे येऊया. तर आता 4 दिवसांनी 4 ते 5 दिवस झाले असतील, मला वाटतं 4 दिवस झाले असतील आणि आता परत चाललो आहे गावी. तर आता असं होतं ह्यांना सांभाळायचं, ह्यांना बघायचं का घराचं बघायचं का घरातल्यानं बघायचं, काय करायचं काय असं झालंय. जा गोल्डन पुढे, ए गोल्डन जा. तो घाबरला. असं काय त्या राजा करत. तू बघ त्याच्यावर गोल्डन बघ बघ. तो चिडलो बघ असो. तू बघ त्याच्यात जा. घाबरतच कसलं. जा गोल्डन. काय आलं तो गेलो. ए बस आता गोल्डन इकडे, इथे बस, बस इथे बघ. बस इथे बस, खाली बस गोल्डन. बघ बघ कशी तो पुढे वाटेक लागलो तो बघ. कुठे गोल्डन. गोल्डन आता बाहेर पडलाय. आल्यापासून घरात ठेवलेलं त्याला, 1-2 राऊंड मारून आलेला पण नंतर मग घरातच ठेवलं त्याला. करू चालू. इकडे पाणी मारतात, सुटी तिकडे कुठेतरी आहे. सुटलो काही दिसतच नाही. गोल्डन गेला कुठे. कुठे बघा राहिली गोल्डन, तिकडे कुठे गेलाय त्या बाजूला. ये सुटी ये चंपाबाईकडे. तो गोल्डन हा धावत. अगं सुटी इकडे ये, पाणी भिजतलच. इकडे इकडे ये 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 इकडे सुटी. पळत ये 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 ए जुटू इकडे ये. काढतो नक्की सुटी बघ. ये खाली ये. फसवस तू. चलिए आता काय कसा उतरतो ग बबल्या काय. हळू गोल्डन काय गेलंस. पाणी मारलं काढ होतोय का तो. थंयच होतं तिकडे फिरत त्या बाजून. चल या करूचा लॉक.
भिजलंच आहे तो, काय आहे ते पाणी मारलंच नाही. तेवढं पाणी घेतलं काय नाईट वॉक झाला